नमस्कार, मी सुरेश कुटे. सर्वांना माझा नतमस्तक होऊन प्रणाम. आज आपण बीड शहरातील संपूर्ण ब्रँचेसची जी ग्राहक मंडळी आहेत यांच्यासाठी आपण आज हेड ऑफिसमध्ये चेकची व्यवस्था करत आहोत, जेणेकरून आपण बिलकुल व्हायबल नाही झालं पाहिजे आणि आपल्याला पूर्ण ऍश्युरन्स आलं पाहिजे. याकरता आपण पूर्ण रकमेचं चेक आपल्याला हेड ऑफिस येथे देत आहोत. इथून पुढं 6 महिन्याचा कालावधी आम्ही आपल्याकडनं घेत आहोत की इथून पुढची जी 6 महिने आहेत त्या 6 महिन्याचं पूर्ण इंटरेस्ट सहित आणि आपली प्रिन्सिपल अमाऊंट त्याच्यामध्ये ऍड करून आम्ही आपल्याला चेक देत आहोत. हे याच्यासाठी आहे की आपल्याला ऍश्युरन्स वाटावा की बाबा आपले पैसे सुरक्षित आहेत आणि आम्ही मागील आहोत तुमच्या पूर्ण रक्कमला पूर्ण पैशाला द्यायला. आपल्या चरणी विनंती करतो की आपण गर्दी न करता व्यवस्थित पद्धतीनं आपण हेड ऑफिसला यावं. आपल्या एफडी पावती, पासबुक, आधार कार्ड इत्यादी गोष्टी बरोबर घेऊन याव्यात आणि व्यवस्थित पद्धतीनं काही पॅनिक न होता आपण चेक घेऊन जावे की जेणेकरून आपल्याला खात्री येईल. कारण अचानक या सगळ्या गोष्टी उद्भवल्यामुळं सगळीकडे एकदाच सगळं पूर्ण कस्टमर वर्ग आला आणि आपण शेकडो कोटीच्या ठेवी दिल्या आणि आज अशी परिस्थिती आहे की आज ब्रँचेसला टीमही नाहीये आणि टीमही थांबत नाहीये. आपल्या या माध्यमातून मी ज्ञानराजाच्या सर्व टीमला आवाहन करतो की आपण सगळे ब्रँड मॅनेजर आपले फोन चालू करा. माझ्या कस्टमरनी आपल्याला खूप प्रेम दिलेलं आहे, आपण त्यांचे फोन उचला आणि त्यांना उत्तरं द्या. कारण बीडचं झाल्यानंतर मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक ब्रँचला आपण सर्व ग्राहकांना पूर्ण चेक देणार आहोत. याची सुरुवात आज आपण बीड पासून करत आहोत. बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील, बीड नगरीतील प्रत्येक व्यक्तीनं खूप सहकार्य दिलेले, खूप प्रेम दिलेले आणि आज प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्या ब्रँचेस आहेत तिथल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. तर ज्ञानराजाच्या सर्व टीम मेंबरना फोन चालू करावे आणि येणाऱ्यांचे कॉल रिसिव्ह करावे आणि हळूहळू आपण ब्रँचेसला सुद्धा उभा राहावं आणि लोकांना उत्तरं द्यावी. आज ग्राहक तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, फक्त तुम्ही समोर या आणि तिथं बसा तुम्ही आणि लोकांना उत्तरं द्या त्यांच्या क्वेश्चनला. कारण बीड नंतर आपण प्रत्येक ब्रँचेसला आपण ही चेकची सुविधा चालू करत आहोत की त्या प्रत्येक कस्टमरला तुमचं सेव्हिंग असेल, डिपॉझिट असेल, तुमचं स्मॉल सेव्हिंग असेल, करंट अकाउंट असेल, वेगवेगळे जेवढी आपल्याकडे योजना आहेत, जेवढे तुमचे फंड्स आहेत आणि ज्यांना ज्या ज्या पद्धतीनं व्याजदर आहे त्या पद्धतीचं व्याजदर कॅल्क्युलेट करून आज आपण आपल्याला ते चेक इथून पुढे 6 महिन्यानंतर जे व्याज कॅल्क्युलेट होते ते लावून तुम्हाला आम्ही चेक देत आहोत. याच्यासाठी हा टाइम पिरियड घेत आहोत की याच्यामध्ये आम्ही एवढे मोठे फंड्स उभा करत आहोत की जेणेकरून ती लिक्विडिटी तयार होईल आणि लिक्विडिटी तयार झाली की आपल्याला फंड द्यायला चालू होईल. 6 महिन्याचा पिरियड याच्यासाठी घेतलेला आहे की कंटिन्यू दर महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला बरीचशी फंड्स रिलीज होत आहेत. मग ते फंड जसे रिलीज होईल तसंही आम्ही तुम्हाला बोलून घेणार आहोत आणि तुमचं चेक घेऊन तुम्हाला आरटीजीएस देणार किंवा तुम्हाला फंड्स परत देणार. म्हणजे असं नाहीये की 6 महिन्याचा टाइम आहे तर तुम्हाला 6 महिने लागेल. पण आज तुमच्याकडून आम्ही 6 महिन्याचा टाइम ऑथराईज घेत आहोत की ज्या माध्यमातून आम्ही आपल्याला चेक देत आहोत. आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आपण सर्वांनी सहकार्य करावं. आम्ही चांगल्या नैतिकतेने काम केलेले, वेळोवेळी आपण आम्हाला खूप सहकार्य केलेले. आजही आपण सहकार्य करावं. बीडकरांपासून मी सुरुवात करत आहे कारण बीडकरांनी खूप मदत केलेली आहे. आजही बीडकर खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आहेत. मोठमोठी इन्व्हेस्टर्स आहेत, छोटी आहेत, सगळे आहेत. मला सगळ्यांच्या अडचणी कळतायत, पण तुम्ही आमच्याही अडचणी समजून घ्या. आज आमच्याकडे खूप मोठी असेट आहे की ज्या असेट मधूनही मी फंड उभा करतोय आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय की जेणेकरून तुमच्यापर्यंत फंड्स उपलब्ध होतील आणि तुमचे सगळे बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. या सगळ्या माध्यमातून मी आपल्या चरणी आणखीन एक प्रार्थना करतो की बरेचशी मल्टी स्टेट्स आहेत, पतसंस्था आहेत, निधी अर्बन आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत,
पीयूसी बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, यांना आपण सहकार्य करा. आमच्यामुळे यांना त्रास होऊ देऊ नका, आपल्याला विनंती करतो. कारण ही मंडळी पण खूप चांगलं काम करते. मी प्रत्येक वर्धापन दिनाला आपल्याला आवाहन करायचो की आपण जसं आम्हाला भरभरून सहकार्य करता तसं या मंडळीला आपण सहकार्य करा, कारण ही पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि आजही ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ज्यांच्या पतसंस्था मल्टीस्टेटच्या आमच्याकडे थोड्या बहुत काय अकाउंट्स असतील, आमच्याबरोबर व्यावसायिक रिलेशन्स असतील ज्ञानदाराबरोबर, तर त्यांनाही बिलकुल तकलीफ देऊ नका तुम्ही, कारण त्यांनाही आम्ही चेक देतोय आणि त्यांचंही नियोजन लावतोय. त्यामुळे आपण त्यांनाही बिलकुल त्रास होऊ देऊ नका. निश्चित आपल्या सर्वांना त्रास होतोय, त्याबद्दलही मी माफी मागतो आपली. आजही हे 6 महिन्याचे आपल्याला चेक देतोय, त्याबद्दल मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. मला कळतंय आपल्या वेदना कळतात, आपले सर्वांचे पेन कळताय, पण आता त्याला इलाज नाहीये. पण निश्चित नैतिकता चांगली आहे, पेमेंट देणं आहे आणि पेमेंट देणारच आहे, हे तितकंच खरं आहे. एकदम कॉन्फिडन्स सांगतो, पेमेंट देणार आहे. तेवढे असेट्स आहेत, त्याचं नियोजन आहे फंडिंगचं आणि त्याचं नियोजनही लावलेलं आहे. या नियोजनामध्ये फक्त एका जागेवर हेड ऑफिसला बसून सेंट्रलाइज करून बीडची सगळी चेक्स आम्ही देत आहोत. तसंच टप्पे झाले की बाकीच्या ब्रँचेसला आम्ही चालू करत आहोत. बाकीच्या ब्रँचेसच्या सगळ्या कस्टमरला माझी विनंती आहे की आपण बिलकुल व्हायबल होऊ नका, फोनही करू नका. आपल्याला विनंती आहे आपण स्टेबल राहा, कारण मी कंटिन्यू तुमच्या समोर येतोय, कंटिन्यू तुम्हाला मी मेसेज देतोय. आपण बिलकुल व्हायबल होऊ नका. प्रत्येकाचे चेक प्रत्येक ब्रँचला ब्रँच चालू करूनच देऊ आणि जर ती टीम मेंबर नाही आली तर नवीन टीम घेऊन अनुभवी माणसं उभा करून तुमच्या मदतीनं तुमच्या ब्रँचेसला सर्वांचे चेक सर्क्युलेट केले जातील, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि तिथं ब्रँचही चालू राहील, हेही मी तुम्हाला सांगतो आजच्या या निमित्ताने. पण आपल्या चरणी मी विनंती करतो की आपण सहकार्य करा, सहकार्याची भावना ठेवून आपण याला मार्ग काढून द्या. हा मार्ग एवढा सुंदर, एवढा चांगला आहे की या मार्गाने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिलीफ मिळेल आणि चांगल्या पद्धतीने एक चांगला माहोल क्रिएट होईल आणि सगळ्यांचे पैसे जातील. माझ्याकडे एक फंडचं नियोजन आहे, खूप चांगल्या पद्धतीने मलाही नियोजन लावता येईल, कारण मी सर्वस्वी काम तुमच्यासाठी करतो. मी वारंवार सांगत आलेलो आणि आजही सांगतोय की आपण बिलकुल व्हायबल होऊ नका, सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं आपण हेड ऑफिसला या, गर्दी करू नका, जेणेकरून तुम्हालाही त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही तिथं टीम बसवलेली आहे, ती व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून आपल्याला डिपॉझिट पावती घेऊन आपल्याला तो चेक देईल की ज्याच्यावर 6 महिन्याची तारीख असेल. बस आपल्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो. सर्व व्यापारी वर्गांना विनंती करतो की आपणही सहकार्य करा, जसं आजपर्यंत केलेलं आहे तसं आजही करा. सर्व कस्टमरलाही सांगा आणि व्यवस्थित पद्धतीने येऊन घाई गडबड न करता, गोंधळ न करता आपण सर्व चेक घेऊन जा आपले आणि आपले टीम एकदम सुरक्षित आहेत आणि मी देणं लागतोय आणि देणारच आहे, 100% देणार आहे. बिलकुल त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये, कारण आपल्यालाही सर्वांना विश्वास आहे माझ्याबद्दल की मी सगळ्यांचे पेमेंट देणार आहे आणि आजही देणं लागतोय, उद्याही लागतो आणि 100% देणार आहे. म्हणून हा एक पर्याय चांगल्या पद्धतीने पुढे आणलेला आहे, तर आपण याला सहकार्य करावं एवढं मी आपल्या चरणी मांडतो आणि थांबतो. थँक्यू.